1,60,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 2 इसमांना मुद्देमालासह अटक करण्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला यश आले। विशेष पथकातील पोलीस हवालदार देवकिसन गायकर, पोलीस अंमलदार सानप आणि बागडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम हे बालाजी एजन्सी समोर रविवार कारंजा नाशिक या ठिकाणी एमडी विक्रीकरिता येणार आहेत। या मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री करून कारवाईसाठी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या लेखी आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे आणि पथकानं सापळा रचून रविवार कारंजाकडून रेड क्रॉस सिग्नलकडे जाणाऱ्या रोडवर बालाजी एजन्सी समोर ॲक्सिस बँकेजवळ रविवार कारंजा येथे धीरज धनराज चांदनानी वय वर्ष 24, रोहित सुनील अहिरराव वय वर्ष 27, त्यांच्या अंगझडतीमध्ये एकूण 32 ग्रॅम वजनाचा 1,60,000 रुपये किमतीचा एमडी म्हणजेच मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या कब्जामध्ये बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आलाय। त्यामुळे दोन्ही आरोपी यांच्याविरुद्ध पोलीस हवालदार देवकिसन गायकर यांनी सरकारतर्फे हा गुन्हा दाखल करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भोई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार किशोर रोकडे, ताजने, गायकर, योगेश चव्हाण, जगताप कोल्हे, दत्ता चकोर, बाळा नांद्रे, राऊत, चंद्रकांत बागडे, विठ्ठल चव्हाण, भड या सर्वांनी केली आहे।